होळी रे होळी. लेखक लालसिंग सुमन महिपत वैराट. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. होळी रे होळी. भैरोबाच्या देवळाच्या बगलला गुलमोहराच्या मोठ्या झाडाखाली आमची मराठी शाळा. शाळा सुटायचा टाइम जवळ आला की घरी जायसाठी पोरांची नुसती चुळबुळ वाढायची. पाटी, पेन्शिल, वह्या, बुकं तंगसाच्या पिशव्यात टाकून घराकडून निघायची तयारी व्हायची. वर्गाच्या तुरुंगातनं कवा बाहेर पडतोय असं वाटायचं. घंटा वाजायचा टाइम झाला की मास्तर सांगायचं, उद्या होळीची सुट्टी आहे रे. तवर 5 वाजायचं आणि एका पोराला सुतारबाई घंटा वाजवायला सांगायची. शाळेत लोखंडी खांबाव दगडानं ठाण ठाण केलं की सुटली आमची शाळा. हे वरडत पोरं कलकलाट करत दप्तराची पिशवी पाटानेवर टाकायची आणि घराकडं पळत सुटायची. होळीच्या आदल्या दिवशीच पिण्यान मी ठरवायचो, होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाऊन होळीतलं पैसे काढायचं बरं का. खपराची पाटी आणि पेन्शिल तंगसाच्या पिशवीत टाकली आणि ते दप्तर पाटाणीवर टाकलं की भैरोबाला हात जोडून आम्ही घराकडे निघायचो. रस्त्यानं समधी पोरं बोंबलत जायची, होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. शाळेतनं घरी जाताना नुसता असा कालवा असायचा सगळ्या वाटणं. रानातलं जुंधळा काढून कणसं तोडून मळणी झालेली असायची. परड्यात डोंगरागत कडब्याच्या गंजी रचल्या जायच्या. धान्याच्या पोत्यांची दारा अंगणात शीग लागायची. काळवट रानं भुंडी दिसायची. मोकळ्या रानातनं वाळकी खड शेणकुटं गोळा करून आणली जायची. नेहमीलाच शाळा सुटली की पोरं पोरी रस्त्यानं शेण गोळा करायची. नुकतीच गुरंढोरं रानातनं गावात यायची. साऱ्या रस्त्यानं शेणाचं पव पडायचं. पोरं पळत जाऊन त्या पवाची वळकुटी करून पाटी घमेल्यात टाकायची. लागलीच रस्त्यावरची माती हातावर घ्यायची आणि शेणानं भरलेला हात मातीनं स्वच्छ व्हायचं. पाट्या घम्याली शिगोशिग भरायची. घराच्या मागच्या मातीच्या भिताडावर गोल गरगरीत भाकरीगत गवऱ्या थापल्या जायच्या. 1-2 दिवसांनी त्या गवऱ्या उलट्या करून घ्या लागायच्या. गावातल्या होळीसाठी घरटी 5 नाहीतर 10 गवऱ्या गोळ्या व्हायच्या. तवर वाडा ओरडायचो आणि मोहरनं शाळेच्या हापिसातनं प्रभाकर गुर्जे आल्याचं दिसायचं. तशी समधी पोरं गपाची चिप. पंचायती पुढं सगळी चावडी चकाचक झाडून काढलेली असायची. तिथं गावातली लई मोठी होळी पेटायची. करंजाच्या झाडाच्या गर्दीतनं आम्ही दुसऱ्या वड्यातनं वर निघायचो आणि दुनी वस्तीत आवाज जाईल असं बोंबलायचो, होळी रे होळी. वड्याच्या कडच्या झाडातनं पाखरांचा किलबिलाट व्हायचा. डालग्यात कोंबड्यांचा कालवा चाललेला असायचा. घराघरातनं प्रत्येकाच्या डालग्यातनं कोंबडं ओरडत असायचं. होळीचा दिवस उजडायचा. प्रत्येक घरातल्या चुलीतलं धूर कौलातनं आबाळात पसरत जायचा. म्हातारी कोतारी चरवीतनं गरम पाणी घेऊन दारातनं वकाऱ्या काढत बसलेली असायची. बॅलमाचीतला पका नाना सायकलच्या दोन्ही हँडलला मोठ्या पिशव्या बांधून पाव विकायला जायचा. बारकी पोरं त्याच्या भोवती गराडा घालायची. हळूहळू दिस कासराभर वर याचा. आंघोळ म्हांगोळ चहा पाणी आटपून समधी गडी माणसं आणि बारकी पोरं वड्याच्या कडच्या चांदवीला जमायची. शेजारच्या आडातनं पाणी काढून त्यात शाण मिसळून चांदवीखाली शानकाला टाकला जायचा. मग दिसभर तो उन्हानं वाळायचा. बारकी पोरं दिवसभर शेणकुटं जमवायची. त्या दिवशी घराघरातल्या चुलीच्या दोन्ही वैलातनं जाळ पेटायचा. लाल भडक आमटी, भात, गुळवणी, पुरणपोळ्याचा आट्टास ह्या सणाला ठरलेलाच असायचा. चुलीवरणी भात रटरटत असायचा. शिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचं पाटाच्या मोहरं पुराण पडत असायचं. आमटीतला कढीपत्ता वर तेलाव तरंगत असायचा. कूट कूट कणकीवर बुक्क्या पाडायच्या. तर काही जणी उंड्यात पुरण भरून त्याला पळपुटावर लाटण्यानं लाटत बसायच्या. कुणाच्या चुलीतनं तव्यावला पोळ्या टोपल्यात साचत राहायच्या. खारवड्या कुरवड्या तेलात भिजत राहायच्या. चुलीतल्या इंगळावनं पापड तडतडत राहायचं आणि पोटातलं कावळं बी फडफडत राहायचं. दिस मावळायचा तसं कडूसं पडत यायचं. मग चांदवीतली गर्दी वाढायची. चांदवीतल्या खांबावला डिंबल लागायचा तसं काही जण त्याला नमस्कार करायची. म्हातारी दगडाव बूट टेकून असं करा तसं करा सांगत राहायची.
आणि गडी माणसं त्या सांगतील त्याप्रमाणे करत राहायची. दिस मावळत आलेला असला की घरटी जमा केलेल्या गौऱ्यांचा चौकात ढीग लागलेला असायचाच. शेणकाला करून सारवलेल्या जागेवर एका जागेवर खड्डा काढून त्यात चिल्लर टाकून मग एरंडाची फांदी रवली जायची. 2-4 वाळक्या लाकडाचं मोठं वंडकं बंगल्याला लावून भोवतनं शिनकुटं रचली जायची आणि वळी पिटायची. जाणती माणसं नुसती तुटाक बसून नुसतं काय करा, कसं नाही करा हेच सांगत राहायची. अंधार पडत आला की होळी पेटायची. निवद दाखवून नारळ फोडला जायचा. मोठी माणसं होळीला 3 फेरं मारून बोंबलायची. बारक्या पोरांना मग जोर यायचा. डाव्या हातात घसरणारी चड्डी धरत उजव्या हाताची मूठ झाकून हात पालता तोंडावर हाणत ठो ठो बोंबलायची आणि होळी रे होळी, पुरणाची पोळी असं वरडत होळी भोवती फिरत राहायची. ठिणग्या तरंगत राहायच्या जाळावर. लाल भडक जाळ वाढायचा. पार आभाळाला पोचला असं वाटायचं तसं पोरं लांब लांबनं पळायची. पार त्वांड गालफाडं दुखायची पण पोरांच्यातला उत्साह कमी होत नसायचा. लाकडं पेटून धग वाढायची. जाळ वाढायचा तशा ठिणग्यात धुरात मिसळून तरंगायला लागायच्या. तवर घराघरातनं निवद यायला लागायचं. आया बाया होळीला हळद कुंकू व्हायच्या. होळीत नारळ टाकत निवद दाखवून होळीतला अंगारा कपाळावर लावून हात जोडून पाया पडायच्या. वराडल्यानं पोरासनी सपाटून भूक लागायची. मग कटाळून पोरं घरी जायची. होळीतली कमी झालेली आग जमलेल्यांच्या पोटात वाढू लागलेली असायची ना. आणि मग चांदवीतली गर्दी कमी व्हायला लागायची. घराघरातल्या फळीवनं थाटल्या खाली या लागायच्या. टोपल्यातल्या पोळ्या ताटात आणि ताटातनं पोटात जाया लागायच्या. त्यात मोठी माणसं पहिला घास ताटाला फिरवून चुलीत ढकलत राहायची. बारकी पोरं बी मग एक घास आईच्या हातात देऊन चुलीत टाकायला सांगायची. कोणाच्या ताटाव भातावर गरम गरम आमटी पडत होती. बारकी पोरं गुळवणीत पोळ्या कुस्करून हाणत राहायची. तर कुणी वाटीतला गरम जाळ लाल भडक रस्सा फुरका मारून पित राहायची. रस्सा पिताना त्यांचं डोळं आपल्या मनानं झाकायचं. मग काही जण जेवून पुन्हा होळीच्या ठिकाणी हजर व्हायची. मग अशीच होळी भोवती गोल बोंबलत फिरताना होळी पिटवताना त्या खड्यातलं आठानं माझ्या आणि पिऱ्याच्या नजरेमोरनं जात नसायचं. आयाबायांची जेवणं उरकायची आणि त्यांनी मिश्री तोंडात भरून भांड्यासनी राख लावायला सुरुवात केलेली असायची. मी बाहेर जाऊन पिण्याला हाक मारायचो आणि त्याला सकाळी लवकर उठून होळीतलं पैसे काढायची आठवण द्यायचो. मग मी जाऊन आप्पांच्या कडेला वाकड्यावर अंग टाकायचो आणि आप्पासनी सांगायचो, आप्पा मला सकाळी कोंबडा वळायच्या आधी उठवा, होळीतलं पैसे काढायला जायचे. आप्पा वय भरायचं आणि मी बुरनुसात तोंड खुपसायचो. उजेडायच्या आधीच आप्पांच्या पहिल्या हाळीतच मी उठायचो आणि पिण्याला घेऊन चांदवी गाठायचो आणि एक बारकं काटूक घेऊन होळीतल्या राखतला खड्डा उकरायला सुरुवात करायचो आम्ही दोघं. कवा एकदा त्यातले 4 आणे आमच्या हातात येतात असं व्हायचं. उजेडात यायचं आणि आमच्या दोघांच्या हाताला ते पैसे लागायचं. दोघं बी हरकायचो आणि पिण्याच्या खांद्यावर हात टाकून घराकडं जायचो. दोघांच्या बी मनात विचार चाललेला असायचा काय काय खायचं. आंघोळ उरकून तंगसाचं दप्तर घ्यायचो आणि दोघं बी तडक सूर्या दादाचं दुकान गाठायचो. मी बॉब्या घेऊन फुकायचो आणि दोन्ही हाताच्या बोटात अडकवून शाळेचा रस्ता धरायचो. पिर्यानं खिसा भरून घेतलेल्या गोळ्या एकमेकांना वाटत दाताखाली कडाकडा फुटत आम्ही कधी पोचायचो कळायचं बी नाही. कवा तरी भेटणाऱ्या त्या गोळ्यांची गोडी निराळीच असायची. आजकाल रोज कॅडबरी चॉकलेट खात शाळेत जाणाऱ्या लेकरांच्या डब्यात क्रीम बिस्किटं जाम लावलेला ब्रेड असतोय. त्यासनी कधी कळेल का आमचं बॉब्या गोळ्या खाताना जग जिंकल्याचा आनंद अनुभवणं आणि पुढच्या होळीची वाट बघायला लागणं? कळेल का कधी? धन्यवाद.